दरम्यान नितीश कुमार यांचा पलटीचा इतिहास नेमका कसा राहिलाय तो आपण जाणून घेऊयात। 2000 साल पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ 7 दिवसातच मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले। 2005 भाजप सोबत सरकार स्थापन करून दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले। 2010 साल एनडीए सोबत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले। तिसरा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच नितीश आणि मोदींचं बिनसलं। 2014 निवडणुकीसाठी मोदी पंतप्रधान पदाचा चेहरा राजीनामा देत जितनराम मांझींना मुख्यमंत्री बनवलं आणि जितनराम मांझींनी फक्त 1 वर्ष मुख्यमंत्री पद भोगलं। नितीश कुमार यांनी चौथ्यांदा त्यामुळे मुख्यमंत्री पद हाती घेतलं। 2015 साली आरजेडी काँग्रेस सोबत सरकार स्थापन केलं आणि 5व्यांदा मुख्यमंत्री पदाची नितीश कुमार यांनी शपथ घेतली। 2017 साली तेजस्वी यादव यांच्यावर सीबीआयची कारवाई होती। नितीश कुमार यांनी महागठबंधन सरकार तोडलं आणि भाजप सोबत सत्ता स्थापन करून ते 6व्यांदा मुख्यमंत्री बनले। 2020 साली भाजप सोबत निवडणूक लढले आणि जिंकले सुद्धा आणि मुख्यमंत्री पदाची 7वी टर्म होती। त्यापुढे 2022 साली 2च वर्षांनी पुन्हा भाजप सोबत बिनसलं, त्यामुळे आरजेडी सोबत सरकार स्थापन करून 8व्यांदा मुख्यमंत्री बनले। जेडीयू आरजेडीचं सरकार फक्त 1.5 वर्ष टिकलेलं होतं। 2024 साली म्हणजे गेल्या वर्षी पुन्हा भाजप सोबत सत्ता स्थापन केली आणि विक्रमी 9व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ नितीश कुमार यांनी घेतली।